स्वयंपाकघरामधील चिमूटभर सुद्धा लय झालं. चिमूटभर वस्तू ही वापरून स्वयंपाकघरातून बाहेर जायचं नाही. जनावराचे आणि मनुष्याचे कितीतरी रोग बरे करता येतात. कितीतरी रोग, कोणकोणते रोग बरे करता येतात हे पुढे सांगतो बघा. ही जी चिमूटभर वस्तू मी सांगतोय, ही चिमूटभर वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लक्षात ठेवा. 2-3 वस्तू मी सांगतोय. हिला अजवायन किंवा ओवा असं म्हणतात, किंवा टॅकिस्पेरम आम्ही असं इंग्लिशमध्ये हिचं नाव आहे. तुम्हाला खोकला लागला असू द्या, कफ झालेला असू द्या, तुम्हाला पित्त झालेला असू द्या, तुम्हाला जेवण ओव्हरलोड झालेला असू द्या, किंवा एखादं जनावर तुमची रवंत थांबली असू द्या, किंवा जनावराचं अंग बाहेर पडत असलं, मग ते कधी बी विण्यापूर्वी किंवा वेल्यानंतर, तर हे सांगतोय, हे जर उपचार तुम्ही केले तर माझ्या मते तुम्हाला कुठे बाहेर फिरायची आवश्यकता नाही आहे. अतिशय कमी प्रमाणात वापरून लक्षात ठेवा, अनेक रोग लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत आणि लहान पिल्लांपासून ते मोठ्या जनावरापर्यंत सगळ्या प्रकारचे रोग या एका चिमूटभर वनस्पतीमुळं बरे होतात बरं का. लक्षात ठेवा. 1-2दा याचा वापर केला, फक्त याचा जास्त वापरसुद्धा नको आहे. वाजवीपेक्षा जास्त कुठलीही गोष्ट वापरली तर त्याचा इतर शरीरावरती परिणाम होतो. कारण हे आपल्या आतड्यामधील किंवा जनावराच्या आतड्यामधील छोटे छोटे जे जंत असतात, कृमी असतात, हे नाहीसं करतं. जनावराला जर समजा पित्त झालं असेल तर पित्तही नाहीसं करतं. कफ वात याच्यापासून बरे होतात. फक्त पुरुषांनी ह्याचं जास्त सेवन करू नये, कारण हे शुक्रजंतू म्हणजे वीर्य, थोडक्यात वीर्यामध्ये जे शुक्रजंतू असतात त्याची क्रियाशीलता कमी करते. जनावराची भूक वाढवायची असेल, जनावराची जर रवंत थांबलेली असेल, लक्षात ठेवा, तर पहिला उपाय मी इथं तुम्हाला सांगू इच्छितो. रवंत थांबली समजा, या लहान पिल्लांची असेल किंवा मोठ्या जनावरांची असेल, तर 1 कपभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हे ओवा, अर्धा चमचा ओवा टाकायचा. कडू असतोय हा. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक थायमोलचं पर्सेंटेज याच्यामध्ये असतं. ओवा अर्धा चमचा आणि काळी मिरी 3 ते 4 दाणे काळ्या मिरीचे बारीक चेचून 1 कपभर पाण्यामध्ये टाकलं, आणि कपभर पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून सर्व अर्क जर काढला, आणि हा अर्क छोट्या पिल्लांसाठी, अतिशय छोटी 8, 9, 10 दिवसाची जी पिल्लं आहेत, कधी कधी दूध पिणं
पूर्णपणे बंद होतात. लक्षात आलं. त्या छोट्या पिल्लांना 2 वेळा फक्त 5-5 ml सकाळ आणि संध्याकाळ पाजलं की ते पिल्लू दूध प्यायला सुरुवात करतं. पाजल्याच पिल्लू दूध प्यायला जातं. इतका याचा गुण आहे. आणि जी 20 दिवसाच्या पुढची किंवा महिन्याच्या आसपासची जी पिल्लं आहेत त्यांना जर 20 ml दिलं, एका वेळेला 20 ml दिलं, तर त्यांचा रवंथ किंवा त्यांची भूक वाढून, लक्षात ठेवा, ते लगी खायला सुरुवात करतात. मग त्यांना ताप असू द्या, काही असू द्या, पोट त्यांचं गच्च झालेलं असू द्या, पोटामध्ये गॅस झालेला असू द्या, कुठल्याही कारणाने लहान पिल्लं काय त्याला मुका प्राणी आहे, लक्षात ठेवा, बोलता येत नाही. तुम्हाला सांगतो काय वेळेला असं होतं की लहान मूल त्याला काय बोलता येत नाही, ते रडतं. तिच्या आईनी, म्हणजे लहान मुलाच्या आईनी ती 1 महिन्याच्या आतल्या सांगतो, ओवा जर खाल्ला, स्वतः ओवा खायचा, आणि त्याची जी वाफ निघते ती फक्त अशी त्या मुलाच्या तोंडात जर अशी फुकली हळूच वरून, तरीसुद्धा मूल रडायचं बंद होतं. त्याची संडास जी आहे ती संडास पातळ होत असेल किंवा दूध पचनी पडत नसेल, तर हे दूधसुद्धा नुसती फुंकर दिल्याने, फक्त ओवाच खायचा बंद होते. आता दुसरा या ओव्याचा उपयोग, अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे, ते म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, जनावर, कोणतंही जनावर, याच्यामध्ये काय होतं, गाभण अवस्थेमध्ये शेवटच्या 1 महिन्यामध्ये अंग बाहेर पडतं किंवा वेल्यानंतर अंग बाहेर पडतं. तर अशा वेळेला हे ओवा एक 20 ग्रॅम घ्यायचा, 20 ग्रॅम सुंठ घ्यायची आणि 20 ग्रॅम काळं मीठ त्याच्यामध्ये मिसळायचं, आणि हे एकत्रित करून जर मोठ्या जनावराला गुळामध्ये किंवा कणकीमध्ये लाडू करून जर खायला घातला, 1-2-3 दिवस खायला घातला, तर अंग बाहेर पडणे हे त्याचं पूर्णपणे बंद होतं. म्हणजे अंग बाहेर पडत असेल तर ते अंग बाहेर पडत नाही. अतिशय अनेक उपयोग आहेत त्याचे, अनेक उपयोग आहेत. त्यापैकी मी काही उपयोग यांनी बरेच, आणखीन पोटशूळ मगाशी सांगितलेलं, पिल्लू नुसतंच ओरडतंय, दूध पित नाही, काय नाही, आणि पिल्लू नुसतं फक्त ओरडतंय, अशा वेळेला लक्षात ठेवा, ते काय तोंडाने बोलू शकत नाही. अशा वेळेला अर्धा चमचा ओवा, साधारण एक 5 काळी मिरी, लवंग एक 5, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ मिळतं बाजारामध्ये. हे एकत्रित बारीक कुटायचं किंवा मिक्सरमध्ये कुटायचं, बारीक करायचं, आणि कपभर पाणी ठेवून त्याच्यामध्ये हे टाकून उकळवायचं. उकळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गाळून घ्यायचं. ते गाळून घेतल्यानंतर ह्या गाळलेल्या द्रव्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल, 1-2-3 थेंब तिळाचं तेल आणि थोडासा आल्याचा रस मिसळून ते जर पिल्लांना किंवा शेळ्यांना सकाळ सायंकाळ 1-2-3 वेळा दिलं, दिवसातून 2-3 वेळा दिलं, तर जे ओरड नाही त्याचं, नुसतीच ओरडतात पिल्लं फार, आणि ओरडून संध्याकाळपर्यंत पिल्लं खलास होतात. लक्षात आलं का तुमच्या? लहान पिल्लांचा हा जो पोटशूळ आहे, हा बरा होण्यासाठी हा जो शेवटचा उपाय मी सांगितला, हा शेवटचा उपाय जर तुम्ही केला तर भरपूर काही तुम्हाला फरक पडेल.
आणखीन काय कुणाच्या शंका असतील, ह्या ओव्याचे अनेक उपयोग आहेत. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. असे कॉल आला कुणाचा तरी मी त्यांना सांगतो. परंतु यातून जरी काय समजा कुणाची अडचण असेल तरी त्याने फोन नंबर दिलेला असतो, त्या फोनवरती फोन करत जावा किंवा मेसेज करत जावा. मला लेक्चर असतात त्यामुळे फोन उचलणं तुमचा शक्य होत नाही. मग तुमचा व्हॉईस मेसेज तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता. मात्र जनावराचा व्हिडिओ काढून तुम्ही टाकणं आवश्यक असतं, तर मला ते जनावर बघितल्यानंतर त्याला निश्चित काय होत आहे ते कळू शकतं. अतिशय साधी सोपी माहिती मी सांगितली, सर्वांना आवडेल. आवडलं तर चॅनलला लाईक सबस्क्राईब, इच्छा असेल तर करा, मात्र शेअर करा, इतरांनाही माहिती. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.